टेक्नॉलॉजीमुळे आपल्या आयुष्यावर अनेक चांगले वाईट परिणाम झालेत. चांगल्या परिणामांचा विचार करायचा झाल्यास यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या ॲप्समुळे लोकांपर्यंत सगळी माहिती अगदी काही सेकंदात पोहोचते. पूर्वी माहिती अभावी गुंतवणूकदार उशिरा गुंतवणूक चालू करायचे. तसंच त्यांना फायनान्शियल प्लॅनिंगसाठी केवळ आर्थिक सल्लागारावरच अवलंबून राहावं लागायचं. सल्लागार खरी माहिती सांगतोय का नाही ते गुंतवणूकदारांना लवकर कळायचं नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवूनच गुंतवणूक करावी लागत होती. मात्र आता एका क्लिकवर माहिती सहज उपलब्ध आहे. आर्थिक सल्लागार जो सल्ला देतोय तो योग्य आहे का याची खात्री आपण यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवरून सहज करू शकतो. एका बाजूला माहिती उपलब्ध आहे तर दुसऱ्या बाजूला आता मुलांना सुरुवातीलाच चांगलं पॅकेज मिळतं. IT मध्ये फ्रेशर्सला 3 ते 6 लाखाचं पॅकेज मिळतं. इतर नोकऱ्यांचा विचार केला तर मुलांना साधारण 15 ते 18 हजार रुपयाचा पगार मिळतो. बऱ्याच मुलांच्या आईवडिलांनी घर खरेदी केलेलं असतं, त्यामुळे घर खरेदी करण्याचं मोठं टेन्शन त्यांच्यावर नसतं. ती जबाबदारी कमी असल्यामुळे मुलं आता पहिल्या पगारापासूनच गुंतवणूक चालू करतात. अशा तरुणांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंगचा फॉर्म्युला नंबर 777 आपण आज जाणून घेणार आहोत. ज्या मुलांचं वय 30 पेक्षा कमी आहे त्यांच्याकडे रिटायरमेंटसाठी 30 वर्षाचा कालावधी असतो. त्यामुळे असे गुंतवणूकदार जास्त जोखीम घेऊन इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंड्स, युलिप किंवा नॅशनल पेन्शन स्कीम सारख्या माध्यमातून तरुण गुंतवणूकदारांनी SIP चालू केली तर चांगला रिटायरमेंट कॉर्पस ते जमा करू शकतील. आता फॉर्म्युला 777 म्हणजे काय ते जाणून घेऊया. रिटायरमेंट प्लॅनिंग करताना आपण सहसा 60व्या वर्षाचाच विचार करतो. मात्र 60 नंतर आपली तब्येत साथ देईल का नाही ते सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर वयाच्या 50व्या वर्षी आपल्याकडे अर्ली रिटायरमेंटचा पर्याय पाहिजे. वयाच्या 50व्या वर्षी आपल्याकडे रिटायर होण्याचा पर्याय असेल तर पुढचं आयुष्य आणखी चांगल्या पद्धतीने घालवता येईल. यासाठी 30 पेक्षा कमी वय असणाऱ्या तरुण गुंतवणूकदारांनी दर महिन्याला 7,000 रुपयाची गुंतवणूक 7 वेगवेगळ्या फंड्समध्ये 20 वर्षासाठी केली तर 50व्या वर्षी त्यांना किती रक्कम मिळेल ते जाणून घेऊया. या गुंतवणुकीवर वार्षिक 12% CAGR रिटर्न मिळाला तर 50व्या वर्षी त्यांना 64 लाख रुपयाचा कॉर्पस मिळेल. मात्र गुंतवणूकदारांनी SIPच्या रकमेत दरवर्षी 7% वाढ केली तर हा आकडा 1,03,00,000च्या वर जाईल. हेच पैसे पुढच्या 10 वर्षासाठी पेन्शन म्हणून वापरले तर गुंतवणूकदाराला दर महिन्याला साधारण 1.5 लाख रुपयाची पेन्शन मिळेल. या पैशाचा वापर फिरण्यासाठी किंवा आयुष्याचा उपभोग घेण्यासाठी गुंतवणूकदार करू शकतो. याचबरोबर गुंतवणूकदाराने आणखी 7,000 रुपयाची SIP 30 वर्षासाठी चालू केली आणि दरवर्षी यामध्ये 7% वाढ केली आणि वार्षिक 12% रिटर्न मिळाला तर वयाच्या 60व्या वर्षी 4 कोटींचा कॉर्पस जमा होईल. या कॉर्पसचा पेन्शन फंडमधून वापर केला तर गुंतवणूकदारांना 60व्या वर्षानंतर पुन्हा दर महिन्याला 1.5 लाखाची पेन्शन मिळू शकते. अशा प्रकारे तरुणांनी वय कमी असताना फॉर्म्युला 777चा वापर करून रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर वयाच्या 50व्या वर्षी लवकर रिटायर होण्याचा पर्याय त्यांच्याकडे असेल.